नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्वरूप। आपण प्रकरण क्रमांक 2 पाहत असताना त्यामध्ये भाग हा घटक आपण अभ्यासत होतो। भाग हे दोन प्रकारचे असतात, एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग। तर त्यापैकी आपण समहक्क भाग याबद्दल माहिती पाहतो। समहक्क भाग म्हणजे त्याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला सांगता येईल की लाभांश देतेवेळी, लाभांश म्हणजे डिव्हिडंड, लाभांश देतेवेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी, डिसॉल्युशन ऑफ कंपनी, भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम दिला जात नसेल अशा भागांना आपण समहक्क भाग असे म्हणतो, किंवा त्यांना आपण सामान्य भाग असेही म्हणता येईल। आपला कंपनी कायदा 2013 जो आहे, त्या कंपनी कायद्यानुसार जर आपण व्याख्या लक्षात घेतली तर समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात, म्हणजे ते सामान्य भाग असतात। समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक तर असतात व मालकी हक्कांसोबत असणारी सर्व प्रकारचे जे तोटे असतात ते तोटे हे समहक्क भाग धारण करणारे व्यक्ती अनुभवतात किंवा आपण पेलतात म्हणतो। यामुळे समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल असेही आपण त्यांना म्हणू शकतो, किंवा जोखमीचे भांडवल असेही त्याला आपण म्हणू शकतो। आता समहक्क भागाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घेता येतील। समहक्क भागांचे वैशिष्ट्यांमध्ये विविध प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील। त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भाग भांडवल, दुसरं वैशिष्ट्य आहे अस्थिर लाभांशाचे दर, नंतर हक्क, त्यामध्ये मतदानाचा हक्क, नफ्यामधील सहभागाचा हक्क, लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क किंवा भागांच्या हस्तांतरणाचा हक्क, त्यानंतर अग्रक्रम हक्क नाही, नंतर नियंत्रण, नंतर जोखीम, अवशेष भागांचे दावेदार, कंपनीच्या मालमत्तेचे अधिकार नाही किंवा अधिलाभांश भाग, आपण त्याला बोनस भाग असेही म्हणतो, अग्रहक्क, समहक्क, दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, भांडवल वृद्धी इत्यादी प्रकारचे आपण समहक्क भागांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील। तर त्यामधील पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊ की कायमस्वरूपी भांडवल। समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत। समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही, त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते। अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीची व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात। म्हणजे समहक्क भाग भांडवल हे कायमस्वरूपी भाग भांडवल नाही,
तर समहक्क भाग हा भांडवलाची परतफेड कंपनीच्या अस्तित्व काळात न होता कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी होते. म्हणजे एखाद्या भांडवलाची आपल्याला परतफेड करायची असेल तर कंपनी अस्तित्व काळ, ज्यावेळेस कंपनी सुरू असेल त्या कंपनीच्या काळात न होता कंपनी ज्यावेळेस विसर्जित होईल, आपण त्याला डिसॉल्युशन म्हणतो, त्यावेळेस तिची होते. म्हणजेच हे भाग भांडवल कंपनीचे कायमस्वरूपी व दीर्घ मुदतीचे भांडवल असते. दुसरा आपल्याला सांगता येईल अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी व जास्त असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमवला असेल तर लाभांशाचा दर हा अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकांवर सक्ती करू शकत नाही. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित नसतो, तर त्यात चढ-उतार होतात. म्हणजे अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागांवरील जो लाभांशाचा दर आहे तो प्रतिवर्षी कंपनीला होणाऱ्या नफ्यानुसार कमी किंवा जास्त असतो. म्हणजे एका वर्षामध्ये कंपनीला किती नफा होतो त्याच्यावर तो लाभांशाचा दर जो आहे हा आपण ठरवत असतो. कधी कधी कंपनीला जास्त नफा होत असेल तर समहक्क भागधारकांना जास्त दराने लाभांश दिला जातो. या उलट बऱ्याचदा कंपनी तोट्यात जात असेल तर अशा वेळी कंपनीला नफा कमी झाला असेल तर त्याला आपण लाभांश कमी देतो किंवा त्याला मिळेलच असं नाही. पुढचा आहे हक्क. आपण बघितलं की समहक्क भागधारक जे आहेत त्यांना काही प्रमाणात आपण हक्क प्रदान केलेले आहेत. त्या पहिला आहे मतदानाचा हक्क. पहिला आहे मतदानाचा हक्क. आता मतदान करणे हा भागधारकांचा मूलभूत हक्क आहे. या हक्कांद्वारे ते संचालकांची निवड करत असतात. तसेच कंपनीच्या घटनापत्रकात व नियमावलीत दुरुस्त्या करू शकतात. म्हणजे कोणत्याही समहक्क भागधारकांना मतदान करण्याचा अधिकार हा असतो. त्याचप्रमाणे ते आपण संचालकाची निवड ते करू शकतात. तसेच कंपनीच्या घटनापत्रकात आणि नियमावलीत दुरुस्त्या करण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना दिलेला असतो. पुढचा आहे नफ्यातील सहभागाचा हक्क. आता हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे की समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळण्याचा जो हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी असेल, नफा कमवत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या प्रमाणात लाभांशाचा फायदा होतो. म्हणजेच कंपनीच्या नफ्यातील सहभागी होणे. जेव्हा कंपनीला जास्त नफा होतो तेव्हा समहक्क भागधारकांना लाभांशाच्या रूपात मोठा फायदा असतो. नंतर आहे लेखी पुस्तकांच्या तपासणीचा हक्क. लेखा पुस्तकांच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना ज्या कंपनीचे मालक आहात त्या कंपनीच्या लेखा पुस्तकाची तपासणी करण्याचा हक्क दिलेला असतो.
म्हणजे आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये किती असेट्स आहेत, किती मालमत्ता आहेत, आपल्या व्यवसाय संस्थेची स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, हे संपूर्ण पाहण्याची जबाबदारी हे समहक्क भागधारकांना आपण दिलेली आहे किंवा त्यांचा तो एक प्रकारे हक्क देखील आहे. पुढचं आहे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. हस्तांतरण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादी वस्तू ट्रान्सफर करणे, एखादी वस्तू देणे. म्हणजे समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग आणि हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे अग्रक्रम नाही. म्हणजे समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. कंपनी ज्यावेळी विसर्जित होत असेल आणि कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी आपण त्यांना अग्रक्रम दिला जात नाही. म्हणजेच काय की समहक्क अग्रहक्क भागांवर लाभांश दिल्यानंतर वाटपयोग्य नफ्यातून समहक्क भागांवर लाभांश दिला जातो. म्हणजेच लाभांशाच्या वाटपात तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी कंपनीच्या मालमत्तेवर समहक्क भागधारकांचा सर्वात शेवटी हक्क असतो. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरता अग्रक्रम दिला जात नाही. याचा अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जातात. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागाची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. पुढचा मुद्दा आहे नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय तर समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवू शकतात किंवा त्यांचं कंपनीवर सर्व प्रकारचे नियंत्रण असते. त्यांचे वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात. त्यामुळे कंपनीचे संपूर्ण नियंत्रण हे समहक्क भागधारकांकडे असते. त्यांना सभेस त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करता येते. तसेच त्यांना सभेत उपस्थित राहणे शक्य नसल्यास ते प्रतिनिधींद्वारे मतदान करता येते. म्हणजे एखादा समहक्क भागधारक सभेला उपस्थित राहू शकत नसेल तर तो त्याच्या प्रतिनिधींना मतदान करण्याचा अधिकार देत असतो. त्याचप्रमाणे ते संचालकांना निवडून देऊन व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी जे संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडत असतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा असते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवत असतात. पुढचा मुद्दा आहे जोखीम. आपण त्याला थ्रेट किंवा तोटे असे म्हणतो. आता समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित सर्व जोखमा उचलाव्या लागतात. कंपनीवर जेव्हा आर्थिक आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा ते धोके किंवा संकटे पेलतात. कंपनीने कमी नफा कमवला तर त्यांना कमी दराने लाभांश मिळत असतो. त्यामुळे समहक्क भागांचे बाजार मूल्य कमी होते. त्याला आपण भांडवली तोटा म्हणत असतो. म्हणजे समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला ते तयार असतात.
कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमवला असेल तर ते समहक्क भागधारकास कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यास भांडवली तोटा सहन करावा लागतो. पुढचा आहे अवशेष भागांचे दावेदार. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च, विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागांचे ते दावेदार असतात. म्हणजेच काय, तर समहक्क भागधारक कंपनीचे सहमालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च, विविध कर, व्याज, लाभांश इत्यादी दिल्यानंतर उर्वरित जे भाग असतील त्या भागांचे ते हक्कदार होतात. उर्वरित भाग, सर्व नफ्याची रक्कम हे त्यांनाच मिळत असते. आता अवशेष भागांचा दावा म्हणजे काय, तर कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा त्यांना फायदा आहे. पुढचा आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. कंपनीच्या समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार येत नाही. सुरक्षित किंवा गहाण कर्जरोख्यांप्रमाणे समहक्क भागधारक कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार किंवा बोजा सांगू शकत नाही. आता बोजा म्हणजे काय, तर मालमत्तेवर बोजा निर्माण करणे. सावकारांच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क म्हणजे जर कर्जरोख्यांची परतफेड करण्यास कंपनी दोषी आढळल्यास सावकार तिची मालमत्ता विकून ती रक्कम वसूल करू शकते. पुढचा आहे अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जाते. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. समभागांच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःचे वाढते व हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. म्हणजेच काय की अधिलाभांश किंवा बोनस भाग, समहक्क भागधारकांना बोनस भाग मिळवण्याचाही अधिकार असतो. म्हणजे समहक्क भागधारकांना हा जो बोनस भाग आहे हा भाग त्यांना बक्षिसांच्या स्वरूपात मिळत असतो. व त्यांना ते भागांच्या प्रमाणात विनामूल्य दिले जातात. पुढचा आहे हक्क भाग. हक्क भाग म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधींची आवश्यकता असते, म्हणजे एखादी कंपनी असेल की तिला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधींची आवश्यकता असते,
आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. यालाच हक्क भाग असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात. म्हणजेच काय, तर कंपनी पहिल्या भागवाटपानंतर जर नवीन समहक्क भाग अतिरिक्त भांडवल उभारण्यासाठी निर्गमित करीत असेल, परत लक्ष द्या, कंपनी पहिल्या भागवाटपानंतर जर नवीन समहक्क भाग अतिरिक्त भांडवल उभारण्यासाठी निर्गमित करीत असेल, तर सर्वप्रथम ते भाग खरेदी करण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारकांना संधी देऊ शकतात. अशा भागांना आपण हक्क भाग असे म्हणतो. समहक्क भागधारक त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात नवीन हक्क भाग खरेदी करू शकतात. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल दर्शनी मूल्य. आपण बघितलं की भागांचे मूल्य हे 3 प्रकारे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये दर्शनी मूल्य आपण त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो, बाजारातील मूल्य आपण त्याला मार्केट व्हॅल्यू म्हणतो, आणि इश्यू प्राइस आपण त्याला विक्री मूल्य असे म्हणतो. आता दर्शनी मूल्य म्हणजे काय, तर भागांच्या या मूल्यांचा उल्लेख कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल या कलमात केला जातो. भाग दाखल्यावरही हे मूल्य दर्शवले असते. उदाहरणार्थ 10, 100. म्हणजे समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी असते. हे मूल्य ₹10 किंवा अगदी ₹1 सुद्धा असू शकते. पुढचं आहे बाजार मूल्य. बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू. भाग बाजारात ज्या किमतीला भाग विकले जातात त्या किमतीला आपण भागांचे बाजारातील मूल्य असे म्हणतो. आपण बघितलं की मागणी आणि पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्याचे चढउतार होतात. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळवलेल्या एकूण नफा व घोषित लाभांश या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे बाजार मूल्य ही मागणी आणि पुरवठा यांच्यावर अवलंबून असते. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते, एखाद्या वेळेस कंपनीला खूप काही नफा मिळत असतो, तेव्हा भागांचे मूल्य हे वधारते. पण जेव्हा कंपन्यांचे नुकसान होत असेल, तेव्हा त्यांचे बाजार मूल्य मात्र कमी होत असते. अन्य प्रतिभूतींची तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढउतार झाल्याचे दिसून येतात. म्हणून या भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण असते. आता प्रतिभूतींचे मूल्य बदलामुळे नफा मिळवण्याचा प्रयत्नही सट्टेबाज करतात. पुढचा आहे भांडवल वृद्धी, कॅपिटल ॲप्रिशिएशन. जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते, तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीचे भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवितात. त्यामुळे भागांच्या मूल्यांमध्येही वृद्धी होते. आपण बघितलं की कंपनीचा उत्कर्ष, समृद्धी व वाढता नफा यामुळे कंपनीचे भाग बाजारात प्रतिष्ठा वाढत असते.
त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी, आपण त्याला वाढ होत जाते. अशा प्रकारे आपण भागांची वैशिष्ट्ये, त्यामध्ये समहक्क भागाची वैशिष्ट्ये पाहत असताना त्यामध्ये प्रथम कायमस्वरूपी भाग भांडवल, नंतर अस्थिर लाभांशाचे दर, नंतर हक्क, अग्रहक्क नाही, नियंत्रण, जोखीम, अवशेष भागांचे दावेदार, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही, अधिलाभांशचा भाग किंवा बोनस भाग, हक्क भाग, दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, त्यानंतर भांडवल वृद्धी इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपण समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. त्यानंतरचा मुद्दा आहे समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे प्रकार लक्षात घेत असताना त्यात प्रामुख्याने 2 प्रकारांचा समावेश होतो. पहिला आहे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित, दुसरा आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित. त्यामधील पहिला प्रकार आपण विचारात घेऊ की मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मते देऊ शकतात. म्हणजे या प्रकारच्या भागधारकांना एक भाग एक मत या तत्वानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर मत देण्याचा सर्वसाधारण हक्क असतो. दुसरा आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित. अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान लाभांश किंवा मतदानाचा लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 यानुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क दिलेले असतात. म्हणजेच आपण समहक्क भागांचे प्रकार लक्षात घेत असताना त्यामध्ये मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित, दुसरा आपण जात आहे की मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित. या प्रकारच्या भागधारकांना मतदान करण्याच्या बाबतीत, लाभांश मिळवण्याच्या बाबतीत आणि इतर बाबतीतही मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित सामान्य भाग धारण करणाऱ्या भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिलेले जातात. कंपनी नियम 2014 मधील नियम 4 अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क दिलेले असतात. तर अशा प्रकारे आपल्याला समहक्क भागांचे प्रकार सांगता येतील. आपण समहक्क भाग म्हणजे काय, तर यामध्ये प्रामुख्याने काय बघितले की एखादा अग्रक्रम एखाद्या भागांना समहक्क भाग दिले जात नसतील किंवा लाभांशाच्या देतेवेळी, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी, भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना अग्रक्रम दिला जात नाही त्यांना आपण समहक्क भाग किंवा सामान्य भाग असे संबोधले. कंपनी कायदा 13 मध्ये समहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्या भागांना हक्क भाग नसतो याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि समहक्क भागांचे प्रकार अभ्यासले. धन्यवाद.